कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी तुला सापडली सावली वहिनी? नाही ना, कुठेच सापडत नाहीये। फोन तरी केला का? मगापासून ट्राय करते पण स्विच ऑफ लागतोय। तू जरा ट्राय कर ना प्लीज। मी बघतो। काय झालं? दादा काही कळलं? सगळीकडे शोधलं मी तिला, ज्या ज्या ठिकाणी ती दररोज जाते सगळीकडे शोधून आलो, कुठेच नाही। ते सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की आज नाही आली सावली। एक काम करा, सीसीटीव्ही फुटेज चेक करा, बघा तिकडे काय सापडतंय का। ठीक आहे चल। नीलला विचारलंस तू? चल। सकाळी सकाळी काय गोंधळ सुरू आहे घरात? आत्ता गोंधळ वाटतोय पण तुझ्यासाठी गुड न्यूज आहे। काय? तुझी पिढा कायमची गेली आहे। यू मीन सावली? दादा फुटेज दाखव। देवा, मुलीसाठी तिच्या लग्नाचं घर कायमचं असतं, मी तेही सोडून आले। आता माहेरी पण जाऊ शकत नाही। मला माहेरी परत आलेले बघून बाबांना खूप मोठा धक्का बसेल। ते सगळं नाही सहन करू शकणार। सारंग सरांनी भैरवी माईंकडे नोकरी करायची नाही म्हणून सांगितलंय मला। त्यामुळे भैरवी माईंचं दार कायमचं बंद होईल माझ्यासाठी। आता माझा रस्ता तूच मला दाखव। वहिनी प्लीज मला एकटं सोडा, प्लीज जा तुम्ही। दादा इथे बस। सावकाश बस। आम्ही बघू जरा। वहिनी हो दाखव। सारंग, अरे लक्ष कुठे असतं तुझं? जरा काळजी घ्यायला हवी ना। बघू हे घे।
सोड वहिनी, माझ्याच कर्माची फळं आहेत. रुमाल पकड. थांबेल आता रक्ता. सारंग काय झालंय? असं का बोलतोस? बरोबर तर बोलतोय मी वहिनी, हेच डिझर्व करतो मी. जे जखमा मी सावलीला दिलेत ना, त्यासमोर जखम काहीच नाहीये. मला प्लीज सांगशील का काय झालं ते? काल रात्री चिडलो मी तिच्यावर खूप. बोलत नव्हती ना माझ्याशी, पण मी तिला घर सोडून जा असं नव्हतं म्हटलं. एवढंच बोललो होतो की माझ्या आजूबाजूला फिरू नकोस. सारंग, तू तरी असं का बोलायचं? आपल्या माणसाने आपल्या मागे पुढे फिरावं, आपल्याला फुलासारखं जपावं, यासाठी लोक आयुष्यभर वाट बघत असतात. चिट्टी दादा, चिट्टी आहे. काय हो, आज काही विशेष आहे का? काय आहे? नाही म्हणजे पूजा संपतच नाहीये तुमची अजून? सकाळपासून डावाडोळा लावतोय. शुभसंकेत नक्कीच नाही येत, नाही का? सध्या तरी आपल्या आयुष्यात आपल्याला फक्त आपल्या लेकीची काळजी आहे. सकाळपासून फोन करतोय तिला, लागत नाहीये. त्यामुळे अस्थिर मनाला स्थिर करण्यासाठी जपमाळ घेऊन बसलो. काहीतरीच तुमचा नेहमी काहीतरी विपरीतच घडेल असाच विचार करत बसता. सगळं कळतं तुम्हाला, एवढा अभ्यास आहे तुमचा, ज्ञान आहे, तरी काय आहे ना, कारण प्रश्न माझ्या मुलीच्या आयुष्याचा आहे. अख्ख्या जगाची पत्रिका बघतो, भविष्य सांगतो, पण मुलीच्या बाबतीत तसं धाडच होत नाही माझं. अलका अजून तिचं आयुष्य मार्गी लागलेलं नाहीये ग. तिला मी कुठल्या घरात ढकलली या चिंतेने मन सतत अस्वस्थ असतं. नका काही काळजी करू, सगळं ठीक होईल. देवा, बारीक लक्ष ठेवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.